नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्णवने मीटिंगसाठी रेडी राहायला सांगितलेलं असतं आणि ईश्वरीला सांगितलेलं असतं की पुढील 5 मिनिटांमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग ही कॉन्फरन्स रूममध्ये चालू आहे आणि तिकडे तू ये असं ईश्वरीला सांगितलेलं असतं. अर्णव मीटिंगसाठी निघालेला असतो. ईश्वरी तिच्या डेस्कवरती तिथे येऊन बसलेली असते आणि ती पाणी पिते आणि ती उठतच असते, कारण अर्णव आता कॉन्फरन्स रूममध्ये गेलेला आहे तर तिलाही कॉन्फरन्स रूममध्ये जाणं गरजेचं आहे. त्यासाठी तिने तिथून उठत असते आणि त्या क्षणी तिच्या लक्षात येतं की तिचा ड्रेस फाटतो, कारण त्या चेअरला गम लावलेला असतो आणि त्याला तिचा ड्रेस चिकटतो आणि बरोबर तेवढा ड्रेस फाटतो. जेव्हा हे सगळं होतं तेव्हा बाकीचा स्टाफ जो आहे तो सगळा हसायला लागलेला असतो. तो म्हणत असतो की काय आहे हे, म्हणजे तिथलं कोणालाही जराही लाज वाटत नाही की एखाद्या मुलीच्या बाबतीत एवढं चुकीचं घडलेलं आहे तर आपण तिच्याशी अशा पद्धतीनं वागलं नाही पाहिजे, कारण तिला सांभाळून घेतलं पाहिजे. तिचा ड्रेस फाटलेला आहे आणि सरळ सरळ इथे मुली पण तिच्यावरती हसत आहेत आणि म्हणत आहेत की लावण्या मॅडमनी एक नमुना आपल्यासाठी आणून ठेवलेला आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण लावण्या मॅडममुळंच आपल्याला हा टाईमपास मिळत आहे. तर इकडे ईश्वरीच्या फोनवर राकेश फोन करत असतो. राकेशला जाणून घ्यायचं असतं की त्या शलाकाने ईश्वरीला काय सांगितलेलं आहे, म्हणून तो ईश्वरीला कंटिन्यू कॉल करत असतो, पण ईश्वरी काही त्याचा फोन उचलत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी म्हणत असते फोन वाजतोय पण मी इथून हलू शकत नाही, कारण तिथे असलेल्या एका पोलला चिटकून ईश्वरी उभी असते, कारण तिचा ड्रेस फाटलेला असतो. त्या जागेवरून तिला हालता येत नसतं, कारण तिच्यासाठी आता खूपच ही गोष्ट खेदजनक झालेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर लावण्या तिथे येते आणि लावण्याच्या लक्षात येतं की हिची वाट लागलेली आहे आणि ही अर्णवसोबत त्याच्याबरोबर मीटिंगला बसणार होती. नाही, हिच्या बाबतीत असंच घडलं पाहिजे असा विचार ईश्वरीच्या बाबतीत लावण्याने केलेला असतो आणि माझा प्लॅन सक्सेस झालेला आहे. म्हणजे ही मीटिंगला पोहोचू शकणार नाही आणि अर्णव हिच्यावरती ओरडत राहणार. हे जे काय चाललेलं असतं ते खूपच तिला जाणून घ्यायचं असतं, तिला मजा घ्यायची असते. इशू मात्र शांतपणे उभी असते. सगळेजण तिच्यावरती हसत असतात. ती मात्र काहीच कोणाला बोलत नाही, कारण तिला वाईट वाटत असतं. आपल्याबरोबर जे झालेलं आहे त्या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं, म्हणून इशू शांतच असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या तिथे येते आणि म्हणते काय झालं, हे ड्रेस फाटला का तुझा? बरोबर आहे ना, असल्या चीप क्वालिटीचे कपडे घालून इथे येतेस ना. आता जेव्हा पेमेंट होईल ना, तुझी सॅलरी झाली ना, स्वतःसाठी चांगले कपडे घे, कारण या सात्विका फॅशनमधल्या एम्प्लॉईला शोभतील असे कपडे घे. म्हणजे झालं कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी तुझ्यासारख्या ह्या बावळट मुलीला या अशा कंपनीमध्ये जॉब करणं हे शोभत नाही. आणि हे सगळं लावण्य बोलत असते आणि म्हणत असते बरोबर आहे, पण आता मीटिंगला कशी जाणार आहेस? मीटिंगला जाणं तेवढंच गरजेचं आहे. जर तू मीटिंगला गेली नाहीस तर काय होईल तुला माहितीच आहे, असं लावण्य बोलते आणि ईश्वरीचीच लायकी काढत असते, कारण चीप क्वालिटीचे कपडे तू वापरत आहे आणि त्यामुळंच हे सगळं होत आहे असं ती बोलून दाखवत असते. बिचाऱ्या इशूला खूपच वाईट वाटलेलं असतं, कारण लावण्याने तिच्या बाबतीत जे बोललेले असते ते खरंच खूप चुकीचं असतं. कारण सगळा स्टाफ तिच्याकडे बघून हसत असतो आणि सगळेजण म्हणत असतात की मॅडम, हिला तुम्ही आणलेलं आहे ना ते खरंच खूप भारी काम केलेलं आहे, कारण काहीही झालं तरीही हा जो नमुना आहे ना तो खूपच आवडलेला आहे, तिच्यामुळं आमचा खूपच टाईमपास होतो. इकडे अर्णवला माहीत नसतं की लावण्य आली आहे का ईश्वरी आली आहे. अर्णव मात्र तिला म्हणत असतो की फाईल. तेव्हा इकडे लावण्य म्हणते की ती आलेली नाही. तेव्हा अर्णव म्हणतो काय, ती आलेली नाही? मीटिंग चालू होणार आहे, का आलेली नाही ती? तेव्हा लावण्य म्हणते कदाचित तिला राग आला असेल तुझ्या बोलण्याचा, म्हणून ती आलेली नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की माझं बोलणं तिने टाळत आहे आणि कामाला नाही म्हणत आहे. मला आत्ताच्या आत्ता जाऊन बघितलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. असं म्हणत अर्णव म्हणतो की आत्ताच्या आत्ता तिला जाऊन सांग की मी तिला अर्जंट बोलवलेलं आहे. मग लावण्य म्हणते की अर्णव ती ऐकायलाच तयार नाही. तेव्हा लावण्याला लगेचच इकडे अर्णव सांगू लागतो की ठीक आहे, माझी मी जातो आणि मी पाहतो. असं म्हणत अर्णव आता जायला निघालेला असतो. अर्णव स्वतः तिथे जातो तर ईश्वरी तिथेच थांबलेली असते, त्या खांबाला चिकटून थांबलेली असते. सगळा स्टाफ हसत असतो आणि त्याचबरोबर अर्णव तिथं आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की तुला माहीत नाही आहे का मीटिंग आहेत ते, कारण तुला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे नाही आहेत का? नाही, तसं असेल तर तुझं टर्मिनेशन लेटर रेडी आहे, तू आत्ताच्या आत्ता सोडून जा. ईश्वरी मात्र शांत उभी असते, तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही. त्या सगळ्यावरून अर्णवच्या लक्षात येतं काहीतरी मेजर झालेलं आहे आणि लावण्याला मात्र हे सगळं बघण्यात खूपच इंटरेस्ट असतो. तिला खूप भारी असतं वाटत असतं, कारण ईश्वरीचा अपमान होत आहे. आता ईश्वरीची हकालपट्टी नक्कीच होणार आहे. अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो काय चाललंय तुझं, कॉन्फरन्स सुरू होणार आहे आणि तू इथे उभी आहे अशी, नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा, तू अशी का वागत असते? असे अनेक प्रश्न अर्णव ईश्वरीला विचारत असतो. ईश्वरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं, ती रडत असते.
तेव्हा अर्णव म्हणत असतो की असलं रडणं माझ्या पुढं चालत नाही, याने मला काहीही फरक पडत नाही असं अर्णव स्पष्टपणे तिला सांगतो. तेव्हा ईश्वरी त्या चेअरकडे पाहते आणि अर्णवचं लक्ष चेअरकडे जातं आणि त्याचबरोबर अर्णव चेअरकडे पाहत असतो आणि त्याचवेळी त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीचा ड्रेस त्या चेअरला लागलेला आहे. म्हणजेच ईश्वरीचा ड्रेस फाटलेला आहे आणि अर्णवच्या लक्षात येतं म्हणजे कॉलेजमध्ये जसा प्रँक केला जातो तसा प्रँक इथं ऑफिसमध्ये ईश्वरीसोबत केलेला आहे आणि या गोष्टीचा राग अर्णवला खूप आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की हे सगळं कोणी केले, लावण्या मला डिटेल्स हवे आहेत, हे सगळं कोणी केलेलं आहे त्याचे मला डिटेल्स हवे आहेत आणि हा मूर्खासारखा गोंधळ कुणी घातलेला आहे, तुम्ही कॉलेजमध्ये आहात का आणि ही प्रँक करण्याची जागा आहे का, वेळ आहे का, असं म्हणत अर्णव भयानक चिडलेला असतो. आणि अर्णवच्या लक्षात आलेलं असतं म्हणजे आत्ता ईश्वरी जी मीटिंगसाठी येत नाही त्याचं कारण काय आहे ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. अर्णवला मात्र खूपच राग आलेला असतो आणि त्याचबरोबर ईश्वरीबरोबर जे घडलेलं आहे त्याचं वाईटही वाटत असतं. त्यामुळं अर्णवने ठरवलेलं असतं की लगेच ॲक्शन घ्यायची आहे आणि ईश्वरीसोबत जी कोण चुकीचं वागलेलं आहे त्याला धडा शिकवायचा आहे. पण सगळ्यांच्या समोर अर्णव एक गोष्ट करतो. सगळ्यांना असं वाटलेलं असतं की अर्णव आता ईश्वरीला ओरडणार आणि तिला तसंच हकलून देणार, पण अर्णव खूपच चांगल्या संस्कारांचा असतो, फक्त तो दाखवत नसतो, तो चिडचिड करत असतो. म्हणून सगळ्यांना असं वाटत असतं की अर्णव हा चुकीचा आहे. मग अर्णव स्वतःचा कोट काढतो, ब्लेझर काढतो आणि ईश्वरीच्या समोर पकडतो आणि तिला म्हणतो की हे घाल. कारण अर्णवला माहिती आहे की ईश्वरीचा ड्रेस फाटलेला आहे, अशा अवस्थेमध्ये तिने ऑफिसमध्ये वावरू शकत नाही आणि त्या क्षणी अर्णवने त्याचं ब्लेझर काढून ईश्वरीला दिलेलं असतं आणि तिला घालायला सांगितलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की सात्विक फॅशन कधीच कोणासाठी थांबत नाही, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन काढत ते पुढं जातं. त्यानंतर मीटिंग सुरू होते, सगळेजण मीटिंगमध्ये असतात आणि मिस्टर सुब्रमण्य आलेले असतात, त्यांच्यासोबत मीटिंग असते. अर्णव त्यांच्याबरोबर डील करत असतो. परंतु मिस्टर सुब्रमण्यम थांबतात आणि पाहतात तर त्यांच्या लक्षात येतं की अर्णवच्या अंगावरती ब्लेझर नाही, परंतु ते ब्लेझर आहे ते म्हणजे ईश्वरीच्या अंगावरती आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळं हे सगळं जेव्हा अर्णवला कळलेलं असतं, अर्णवच्या बाबतीतलं त्यांच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी मेजर झालेलं होतं आणि या माणसाकडे माणुसकी आहे ही गोष्ट अर्णवच्या लक्षात आलेली असते. म्हणून तर आज ईश्वरी त्याचबरोबर अर्णव हे सगळेजण तिथं असतानाही अर्णवचं डील क्रॅक झालेलं असतं. अर्णवमधली माणुसकी आज दिसलेली असते आणि ज्या गोष्टीमुळं अर्णव म्हणजे इतका रागीट आहे, तो स्वभावाने चांगला नाही, या गोष्टी बोलल्या जात असतात. पण आज सगळ्यांच्या समोर एक गोष्ट आलेली असते ती म्हणजे अर्णवमधली माणुसकी. इशूला पण इतके दिवस असं वाटत असतं की हा माणूस म्हणून खरंच खूप वाईट आहे, पण आज इशूला पण कळलेलं असतं की अर्णव हा माणूस म्हणून किती चांगला आहे. पण इकडे अर्णव मात्र हे डील क्रॅक करतो, खूप खुश झालेला असतो आणि त्याचबरोबर लावण्या म्हणत असते की आज माझा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. माझा प्लॅन फ्लॉप झालेला असला तरीही मी शांत राहणार नाही, कारण मी हिला सोडणार नाही हे तिनं ठरवलेलं असतं. इकडे राज फॅशन्स म्हणजे RP फॅशन जे आहेत त्यांनी आता फोन केलेला असतो. सुब्रमण्यम यांचं डील कोणाला मिळालेलं आहे तर त्यांना कळतं की हे ASR यांना मिळालेलं आहे, म्हणजे अर्णव सात्विका राजाध्यक्ष राजे शिर्के यांना मिळालेला आहे. आणि या गोष्टीचा राग त्याला आलेला असतो. तो म्हणत असतो की आत्तापर्यंत हे 4थं डील आहे आणि जे ARला मिळालेलं आहे, त्यामुळं आता लवकरात लवकर एक गोष्ट करायची आहे. काही झालं तरी त्या ARला आपल्याला संपवावं लागणार आहे, त्याचं नुकसान करावं लागणार आहे. तो लगेचच सावंतला बोलवून घेतो आणि सावंतला सांगू लागतो की त्या ARच्या गोडाऊनमध्ये खूप मोठा मटेरियल तयार झालेलं आहे, खूप मोठा स्टॉक तयार आहे आणि आजच्या आज त्याचं काम करायचं आहे. ते म्हणजे तिथलं त्याचं जे आहे तिथं आग लावायची आहे, शॉर्ट सर्किटची आग वाटली पाहिजे. मग त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कारण त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं नुकसान झेलावं लागत आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे त्या अर्णव राजे शिर्केला अद्दल घडवली पाहिजे, कारण त्या सुब्रमण्यमला या मार्केटमध्ये मी आणलेलं आहे आणि आज जे घडलेलं आहे ते म्हणजे सुब्रमण्यमचं डील हे ARने घेतलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही ही गोष्ट मी कधीच सहन करू शकत नाही. त्यामुळं मला लवकरात लवकर हा रिझल्ट हवा आहे आणि ARचं जे आहे गोडाऊन तिथे आग लागली पाहिजे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी तिथं उभी असते. तेव्हा अर्णव तिथं येतो आणि ईश्वरीला सांगतो की आज तू जा. ईश्वरीला लवकर सोडलेलं असतं, ऑफिसमधून जायला सांगितलेलं असतं. ईश्वरी खुश असते. तेव्हा अर्णव म्हणतो की आणखी एक गोष्ट, उद्या वेअरहाऊसला यायचं आहे. वेअरहाऊसचा पत्ता? ईश्वरी म्हणते हो मला माहिती आहे, कारण त्याच ठिकाणी मी सुरुवातीला गेलेले होते, मला माहिती आहे वेअरहाऊसचा पत्ता.
असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ईश्वरी स्टोरी सांगत असते तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला तुझी स्टोरी ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, असं अर्णवने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. ईश्वरी म्हणते पण मला एक कळत नाही आहे की माझ्याबरोबर ही गोष्ट कोणी केलेली आहे, माझ्यासोबत हे असं कोण वागलेलं आहे, ते मला शोधून काढावंच लागणार आहे. असं म्हणत ईश्वरीचं लक्ष जातं तर तिथंच वरती CCTV कॅमेरा असतो आणि ईश्वरीच्या लक्षात येतं आपल्याला CCTV फुटेज पाहणं गरजेचं आहे. आणि ईश्वरी मग CCTV फुटेज पाहण्यासाठी आता त्या रूममध्ये जाते. तिथं जे सिक्युरिटी असतात, मॅडम तुम्ही इथे का आलेला आहात, इथे कोणालाही यायला परवानगी नाही, तुम्ही का आलेला आहात असं ईश्वरीला विचारू लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सरांच्या पर्सनल असिस्टंटला पण इथे यायला परवानगी नाही का, माझं काम आहे आणि मी त्यासाठी आलेले आहे. तुमच्या नोकरीवर माझ्यामुळं कोणतीही गदा येणार नाही, त्याची काळजी मी घेईल, त्यामुळं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मला एक CCTV फुटेज पाहायचं आहे आणि तुम्हालाही लक्षात आलेलंच असेल की काय झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आत्ता ज्या गोष्टीमुळं मला हा सगळा त्रास सहन करायला लागत आहे, तुम्ही हे पाहिलेलं आहे की माझा ड्रेस फाटलेला आहे. आणि जर तुम्ही CCTV फुटेज मला दाखवणार नसाल तर मला मग अर्णव सरांना जाऊन सांगावं लागेल. हे सगळं बोलल्यानंतर ते म्हणतात की ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला दाखवतो. असं म्हटल्याबरोबर ईश्वरी ते CCTV फुटेज तिथे पाहू लागते. CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असतं की तिथे हे सगळं लावण्या करत आहे. ईश्वरीला आता लोकांना गप्प कसं करायचं, त्यांच्याकडून आपली कामं कशी करून घ्यायची, या सर्व गोष्टी चांगल्याच लक्षात आलेल्या असतात. कारण ईश्वरी ही इंदोरची असते आणि ती प्रत्येक वेळेस अगदी चालाकीने सर्व गोष्टी करत असते. आणि ईश्वरी CCTV फुटेज पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं लावण्या तिच्या चेअरच्या जवळ आलेली असते आणि लावण्याने तो गम तिच्या चेअरवरती टाकलेला असतो. ईश्वरीला या गोष्टीचा खूप राग आलेला असतो, कारण लावण्या प्रत्येक वेळेस अपमान करत आहे इथपर्यंत ठीक आहे, पण आज लावण्याने जी गोष्ट केलेली असते ती इतकी भयानक असते की ईश्वरी पेटून उठलेली असते. ईश्वरीने ठरवलेलं असतं की आज शांत राहायचं नाही. आणि त्याचबरोबर ईश्वरीला राग आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की आज या लावण्या मॅडमना मी दाखवून देणार आहे, कारण त्यांच्या या चुकीची शिक्षा मला भोगावी लागत आहे, त्यांच्यामुळं मला सगळा हा त्रास सहन करावा लागत आहे. आज सगळ्या ऑफिससमोर माझी नाचक्की झालेली आहे आणि एखादी बाई एवढ्या खालच्या थराला जाऊन कशी वागू शकते, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. आणि मग ईश्वरी ठरवते की ह्या लावण्याला आता इंदोरी हिसका दाखवायची वेळ आलेली आहे. आणि ईश्वरी पेटून उठते आणि ती डायरेक्टली लावण्याच्या केबिनमध्ये जाते. लावण्या फोनवरती बोलत असते. लावण्याला राग आलेला असतो, कारण तिच्या केबिनमध्ये आजपर्यंत असं धाडकन येण्याचं कुणी धाडस केलेलं नव्हतं. लावण्या म्हणते की तुझ्याकडे काही कॉमन सेन्स वगैरे आहे का नाही, तू माझ्या डायरेक्ट केबिनमध्ये आलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही कामच असं केलेलं आहे, त्यामुळं मला तुमच्या डायरेक्ट केबिनमध्ये यावंच लागलेलं आहे. आणि तुम्ही हे का केलं, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस माझा अपमान करता, इथंपर्यंत गोष्टी ठीक होत्या, पण आज तुम्ही खूपच मर्यादा गाठलेल्या आहेत. ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही आणि माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही. आणि हे फुटेज मी आत्ताच्या आत्ता अर्णव सरांना पाठवू शकते, एवढं लक्षात ठेवा. कारण इकडे ईश्वरीला राग आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की खूप वेळा तुमच्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण यापुढे नाही, कारण तुम्ही हे मापात राहायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण मी तुमचा रिस्पेक्ट करते. माणूस कसं आहे, फाडफाड इंग्लिश बोलतं, चांगले कपडे घालतं म्हणून त्याचा क्लास ठरत नाही, त्याचा दर्जा ठरत नाही आहे. आज तुम्ही तुमचा दर्जा मला दाखवून दिलेला आहे, तुमची काय लायकी आहे ती तुम्ही आज दाखवून दिलेली आहे. असं म्हणत ईश्वरीने इकडे लावण्याची वाट लावायला सुरुवात केलेली असते. लावण्याला तिला दाखवून दिलेलं असतं काही झालं तरी तुमची जी लायकी आहे ती तुम्ही विसरलेला आहात, कारण तुम्ही याच लायकीचे आहात. फक्त महागातले कपडे घातले अंगावरती, त्याचबरोबर फाडफाड इंग्लिश बोललं म्हणजे सगळ्या गोष्टी होतात असं नाही. त्यासाठी माणसामध्ये माणुसकी असावी लागते आणि जो दर्जा असतो तो माणुसकीमुळे ठरतो. तुम्ही जे वागलेले आहात त्या गोष्टीमुळं तो दर्जा ठरत नाही, एवढं लक्षात ठेवा. या भाषेमध्ये ईश्वरीने आता बोललेली असते. आणि त्याचवेळी लावण्या म्हणते की बाद झालं, माझी लायकी करतेस तू, या लावण्या देशमुखला बोलतेस. तेव्हा ईश्वरीवर तिने हात उचलते. ईश्वरी त्या क्षणी तिचा हात तसाच पकडते आणि म्हणते की माणसाकडे जेव्हा शब्द बोलायला नसतात तेव्हा माणूस असा हात उचलतो. ईश्वरीचं हे बोलणं ऐकून मात्र लावण्याची वाट लागलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, मी आता हे CCTV फुटेज जे आहे ते अर्णव सरांना दाखवणार नाही, पण जर हे मी त्यांना दाखवलं तर काय होऊ शकतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ईश्वरी मात्र जाम भडकलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की हम इंदोरचे हे कोणाचा हिशोब आम्ही ठेवत नाही आहे, त्यांचा हिशोब वेळेवर चुकता करतो, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि ईश्वरीने लावण्याचा हात पकडलेला असतो आणि तिच्या हातात दिलेला असतो ठेवून, कारण
काही झालं तरी ईश्वरीला राग आलेला असतो. ईश्वरीला कळलेलं असतं की ती म्हणत असते की तुम्हाला माझा राग आहे, तुम्हाला माझं पटत नाही आहे, इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीने जर माझ्याशी वागत असाल तर तुम्हाला उत्तरही त्याच पद्धतीनं मिळणार आहे. या भाषेमध्ये ईश्वरीने सांगितलेलं असतं आणि लावण्याची लायकी काढलेली असते. कारण आजपर्यंत 2 दिवसामध्ये लावण्याने ईश्वरीला खूप त्रास दिलेला असतो आणि तिच्या ज्या चेहऱ्या असतात श्याम श्याम, त्यांनीही ईश्वरीला तेवढाच त्रास दिलेला असतो. त्यामुळे ईश्वरीने आज पहिल्यांदाच इंदोरी हिसका दाखवलेला असतो आणि लावण्याला तिची लायकी दाखवलेली असते. ईश्वरीने हे जे केलेलं असतं ते अगदी मनापासून केलेलं असतं. तिला खूप राग आलेला असतो कारण हे सगळं जे घडत असतं ते इतकं भयानक असतं आणि ईश्वरीला आता पेटून उठण्याशिवाय काहीही पर्याय नसतो. कारण या सगळ्यावरती उपाय एकच असतो. आणि त्याचबरोबर ईश्वरीला आता अर्णवने घरी जायला सांगितलेलं असतं. ईश्वरी घरी येते त्यावेळेस नमो आणि आत्या तिथं असतात. त्याचवेळी इकडे आत्या म्हणत असते की आज साधंच कर गं, डाळ खिचडी वगैरे कर असं सांगत असते. आणि ज्यावेळेस ईश्वरी आता तिथं आलेली असते आणि ईश्वरीच्या अंगावरती ब्लेजर पाहून नमो त्याचबरोबर आत्या दोघीही इशूला विचारू लागतात. तेव्हा इशू म्हणते की ती लंबी स्टोरी आहे गं, त्या फडतुच्यांचा ह्या कोट. तेव्हा आत्या म्हणते की नक्की काय झालेलं आहे, म्हणजे तुझं जे वागणं आहे ना ते मला काही कळत नाही आहे, जरा जपून इथून पुढे लक्षात ठेवायचं, खाली मुंडी घालून येत जायचं आणि मुंडी घालून यायचं, त्यापेक्षा आगाऊपणा करायचं नाही. कसं आहे तुमच्या दोघींची जबाबदारी माझ्यावर आहे, दादाने मला ते सांगितलेलं आहे. पण ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नसेल तर ती सांगते. ती म्हणजे नमो आहे ती साधी भोळी आहे, पण तुझं जे काय चाललेलं असतं ना ते मला अजिबात पटत नाही. आणि त्याचबरोबर एवढं सगळं जे काही चाललेलं आहे त्या गोष्टींमुळं या सर्व गोष्टी घडत आहेत हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे इशू म्हणत असते की नाही आत्या, मी काय सांगते तुला ऐकून घे, तुला दाखवू का ड्रेस फाटलेला, माझा ड्रेस फाटलेला आहे म्हणून हे सगळं केलेलं आहे, म्हणून मला बॉसने त्याचं ब्लेजर घालायला दिलेलं आहे, हे बघ ड्रेस कुठं फाटलेला आहे असं म्हणत ती दाखवू लागते. आणि तो फाटलेला ड्रेस पाहून इकडे आत्याला पण धक्का बसलेला असतो. आत्या म्हणत असते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यापुढं अशी नौटंकी चालणार नाही, अशा पद्धतीनं ऑफिसमध्ये जायचं नाही, कायमस्वरूपी लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही तू ऑफिसमध्ये काम करायला जाते, तुझी जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि ती ठणकावून ईश्वरीला सांगत असते. ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे वेअरहाऊसला ईश्वरीला बोलवलेलं असतं. अर्णव तिथं आलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की हे काम करायचं आहे आणि तिच्या हातामध्ये वॉचमनचा युनिफॉर्म दिलेला असतो. ईश्वरीला तो सांगत असतो की कोणतंही काम हे लहान मोठं नसतं. ईश्वरीने पण ती तयारी केलेली असते. ईश्वरी काम करण्यासाठी सज्ज झालेली असते, वॉचमनचा युनिफॉर्म घातलेला असतो. पण इकडे अर्णव जेव्हा CCTV फुटेज घरी पाहत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की वेअरहाऊसमध्ये आग लागलेली आहे. ईश्वरी पण ती आग विझवण्यासाठी आतमध्ये गेलेली असते, तीही घाबरलेली असते. आणि त्या क्षणी अर्णव वाऱ्याच्या वेगाने तिथं पोहोचलेला असतो. आग वाढत चाललेली असते. वेअरहाऊसमध्ये बरंच मटेरियल असतं आणि आता त्याचं सगळ्याचं नुकसान होऊ शकतं हे अर्णवच्याही लक्षात आलेलं असतं. हे सगळं केलेलं असतं ते RP फॅशनवाल्याने केलेलं असतं, कारण त्याला अर्णवचं नुकसान करायचं असतं. अर्णव धावतच वेअरहाऊसमध्ये निघालेला आहे. ईश्वरी तिथं एकटी आहे आणि ईश्वरी ती परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी तिथं अडकलेली आहे आणि अर्णव पहिल्यांदा ईश्वरीचा जीव वाचवतो, तिथला लाईट ऑफ करतो आणि मग वेअरहाऊसचं नुकसान थांबवतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.